बऱ्याच लोकांना बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की नेमकी कुठली प्रॉपर्टी म्हणजेच त्याला आपण ॲसेट म्हणतो विकल्यावर कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो. कारण की आपल्याला माहीतच नाही अजून की मला कुठल्या प्रॉपर्टीवर म्हणजे प्रॉपर्टी नेमकं म्हणजे काय ते पण इन्कम टॅक्सच्या कायद्यानुसार तरच काय होईल ती प्रॉपर्टी होते आणि त्याच्यावर आपल्याला टॅक्स भरावा लागतो. तर चला या व्हिडिओमध्ये आपण बघूया की एक्झॅक्टली कॅपिटल ॲसेट किंवा प्रॉपर्टी म्हणजे काय. आता बघा, इन्कम टॅक्सच्या नियमानुसार त्यांनी सांगितलं की कुठलीही प्रॉपर्टी असो तुमच्या बिझनेसच्या रिलेटेड असो अगर नसो ती तुमची प्रॉपर्टी होते. मग आता नेमकी कुठलीही प्रॉपर्टी कसं काय ओळखायचं, तर कुठली टँजिबल असो का इनटँजिबल असो. आता टँजिबल म्हणजे काय की जी आपण टच करू शकतो ती. इनटँजिबल म्हणजे काय की अशी बऱ्याच प्रॉपर्टी असतात की ज्यांना टच नाही करू शकत, या सुद्धा त्याच्यात पडतात. आता फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं टँजिबल म्हणजे काय, तर लँड आली, बरोबर आहे. तर लँड ही टँजिबल फॉर्ममधली आहे. तुमचा फ्लॅट झाला, एखादा बंगलो झाला, ह्या सगळ्या गोष्टी कुठल्या टँजिबल ॲसेट या तुमच्या प्रॉपर्टी आहेत. जर या विकल्यात तर बट ऑब्वियसली तुम्हाला टॅक्स पडणार. आता इनटँजिबल ॲसेट म्हणजे काय की पेटंट्स असतात, ट्रेडमार्क्स असतात, कॉपीराईट्स असतात, सगळ्या गोष्टी ज्या येतात त्या या ज्या सगळ्या गोष्टी येतात या इनटँजिबलमध्ये येतात. या सुद्धा जर कधी तुम्ही विकल्या तरी सुद्धा कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो. अजून समजा तुमच्याकडे शेअर्स आहेत, म्युच्युअल फंड्स आहेत, तरीही तुम्हाला ते शेअर्स आणि म्युच्युअल फंड जर कधी तुम्ही सेल केलेत तर बट ऑब्वियसली तुम्हाला त्याच्यावर कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो. एक वर्ड त्यांनी दिलेला आहे, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स. आता फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स म्हणजे कोण, तर थोडक्यात काय असतात ना की भारताबाहेरच्या ज्या फॉरेनच्या कंपन्या असतात किंवा मोठ्या मोठ्या संस्था ज्या असतात त्या इंडियन कंपनीमध्ये काय करतात रे, एखाद्या वेळेस इक्विटी शेअर्स किंवा मोठा शेअर घेतात. मग त्यांचा कंट्रोलिंग पॉईंट आपल्या इथे राहतो. मग असा जर कधी कंट्रोलिंग पॉईंट त्यांचा असेल तो इन टर्म्स ऑफ शेअर्स असेल तर या सिक्युरिटीज सुद्धा त्या फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरच्या काय होतात, प्रॉपर्टी होतात. तर प्रॉपर्टीमध्ये काय येत नाही हे पण बघणं महत्त्वाचं आहे, कारण की त्यांनी दोन्ही गोष्टी दिल्यात. तर प्रॉपर्टीमध्ये सर्वात पहिले पडत नाहीये ती म्हणजे ॲग्रिकल्चर लँड. जर तुमच्याकडे ॲग्रिकल्चर लँड असेल तर तुम्ही सेल केली तर त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा कॅपिटल गेन टॅक्स येत नाही. पण थांबा, ॲग्रिकल्चर लँड कधी येते आणि कधी नाही येत प्रॉपर्टीच्या डेफिनेशनमध्ये, ह्याच्यासाठी मी सेपरेट एक व्हिडिओ बनवणार आहे. त्यात आपण पूर्णपणे डिस्कस करूया की त्याचे क्रायटेरिया काय आहेत. फक्त आता डोक्यात घ्या की ॲग्रिकल्चर लँड. दुसरी गोष्ट म्हणजे काय, स्टॉक इन ट्रेड. स्टॉक इन ट्रेडचा अर्थ म्हणजे काय की जो रेग्युलरली बिझनेस करतो, ज्याचा रोजचा स्टॉक आहे, पण कुठला स्टॉक, धान्य, मटेरियल वगैरे हे असले नको. आता समजा लक्षात घ्या, ज्वेलरी शॉपवाला आहे, तर ज्वेलरी शॉपवाल्याकडे गोल्ड, सिल्वर हे आपल्याकडे असेल तर प्रॉपर्टी होते हो, पण त्याच्याकडे असेल तर त्याचा स्टॉक आहे, तो टॅक्सेबल होणार नाही प्रॉपर्टी, कारण की तो त्याचा बिझनेस आहे, ते बिझनेस इन्कममध्ये जाईल. एखादा कुठला बिल्डर आहे, कन्स्ट्रक्शन कंपनी आहे, त्यांच्याकडे नंबर ऑफ फ्लॅट्स काय असतात, नंबर ऑफ प्लॉट्स काय असतात, स्टॉक इन ट्रेडमध्ये असतात. तर ह्या जस्ट नंबर ऑफ स्टॉक असतात, म्हणजे थोडक्यात प्रॉपर्टी म्हणता येईल, फ्लॅट म्हणता येईल, त्यांचे जे स्टॉक असतात ना ते कन्सिडर होत नाही, कारण की ते बिझनेस इन्कममध्ये कव्हर करतात. त्याच्यामुळे त्यांचं ते बिझनेस इन्कममध्ये टॅक्सेबल होऊन जातं. तिसरं, पर्सनल इफेक्ट्स. आता पर्सनल इफेक्ट्समध्ये बऱ्याच गोष्टी ज्या पर्सनली वापरता तुम्ही त्यात पडतात. मग तुम्ही शर्ट असेल, काय असेल व्हॉट एव्हर. पण काही मोठी लोक जी असतात त्यांची वेगळी गोष्ट असते. त्यांच्या रीतीभातीनुसार, एखादा मोठं राजघराणं असेल तर त्यांच्या रीतीभातीनुसार ते रोज मे बी गोल्डनच्या प्लेटमध्ये जेवत असतील, तर तो त्यांचा पर्सनल इफेक्ट झाला. त्यांची ती रीत आहे, त्यांची ती कल्चर आहे, म्हणून ते जेवतात. पण पर्सनल इफेक्ट्समध्ये काय सांगितलं, पर्सनल इफेक्ट कॅपिटल ॲसेटमध्ये पडत नाहीत, पण त्याच्या नावाखाली तुम्ही काही करू शकत नाही. आता त्याच्या नावाखाली तुम्ही खूप मोठी तुमच्याकडे ज्वेलरी असेल, चालणार नाही. रेग्युलरली जी तुम्ही घालता ती ठीक आहे, काय त्याला थोडं फार मान्य करू, पण तुम्ही ज्वेलरीवर ज्वेलरी जपून ठेवलेली आहे, चालणार नाही आहे. ऑर्नामेंट्स असो, तुम्ही एखादा गोल्डनचा शर्ट बनवला तरी, तुम्ही एखादी गोल्डनची चप्पल बनवली तरी, तुम्ही एखाद्या चपलीमध्ये, बूटमध्ये हिरे जडून ठेवले तरी, एखाद्या फर्निचरमध्ये तुम्ही गोल्डनचे केली आहे, हिरे लावलेत तरी सुद्धा ती कॅपिटल ॲसेटमध्ये येते. त्याला पर्सनल इफेक्ट म्हणत नाहीत. हे ज्वेलरीबाबत झालेलं आहे. एखाद्या वेळेस तुमच्याकडे ड्रॉइंग्स असते, पेंटिंग्स असतात, बरोबर आहे. या ड्रॉइंग आणि पेंटिंग पण असतात ना, तुम्ही म्हणाल मी घराला लावलेले आहेत, हे माझे पर्सनल इफेक्ट रेग्युलरली वापरतो, नाही, ह्यासुद्धा तुमच्या प्रॉपर्टीमध्ये कव्हर होतात.
एखाद्या वेळेस तुमच्याकडे स्कल्पचर्स असतात. स्कल्पचर्स म्हणजे काय, की जुनी मूर्ती वगैरे असतात, त्या आपण ठेवतो, शो म्हणून ठेवतात, मोठ्या मोठ्या लोकांच्या घरी असतात, त्यासुद्धा प्रॉपर्टी, कारण की त्या अँटिक पीसमध्ये वळल्या जातात, त्यासुद्धा प्रॉपर्टीमध्ये कवर ह्या होतात. आणि आता काय सांगितलं की शेवटचा पार्ट म्हणजे त्याच्यात काय सांगितलं की पर्सनल इफेक्टमध्ये येत नाही, एनी आर्ट ऑफ द वर्क. एनी आर्ट ऑफ द वर्क म्हणजे कुठलंही आर्ट ऑफ द वर्क असू द्या, मध्ये डिजिटल असू द्या की काही असू द्या की काही असू द्या, एनी आर्ट ऑफ द वर्क त्यात पर्सनल इफेक्टमध्ये पडत नाहीत. म्हणजे ज्वेलरी झाली, ड्रॉइंग झालं, पेंटिंग झाली आहे आणि स्कल्पचर्स झालेत आणि एनी आर्ट ऑफ द वर्क झालेत, ह्या तुमच्या पर्सनल इफेक्ट्समध्ये येत नाहीत. ह्या कॅपिटल ॲसेट म्हणूनच मोजल्या जातात आणि उद्या जर कधी हे विकल्या तर त्याच्यावर तुम्हाला कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो. आता तो कसा भरावा लागतो, लॉंग टर्म आहे का शॉर्ट टर्म आहे, ते आपण हळूहळू या पुढे पुढे बघूच या. पण आत्तापर्यंत कॅपिटल ॲसेटची डेफिनेशन बघितली आहे. थँक्यू. आमचं चॅनल फॉरवर्ड करत राहा, शेअर करत राहा. थँक्स अ लॉट. धन्यवाद.